प्लीज वेलकम विशाल आणि यदुपती गुप्ता. हॅलो टायटन्स, मी आहे यदुपती आणि हे माझे को फाउंडर विशाल. हॅलो टायटन्स, आज आम्ही इथे तुम्हाला हे सांगायला आलो आहोत की ज्या थालीमध्ये तुम्ही जेवण जेवता कदाचित त्याच्यामध्ये भेद आहे. विशाल, आम्ही तर हीच म्हण ऐकली आहे की थाली में छेद है. हा भेद कुठून आला? नक्कीच प्रतीक, जर कदाचित तुम्हाला या भेदाबद्दल माहिती असती तर तुम्ही त्या प्लेट्स त्या भांड्यांचा वापरच केला नसता. टायटन्स, आज भारतात तब्येतीबद्दल हेल्थबद्दल बरीच जागरूकता आलेली आहे. प्रत्येक जण हेल्थ कॉन्शियस आहे. आपण सगळे लोक केमिकल फ्री फूड, पेस्टिसाइड फ्री फूड हेच नव्हे तर ऑर्गॅनिक फूड खाणं पसंत करतो. पण जेव्हा गोष्ट त्या भांड्यांची येते, ज्या भांड्यात आपण ते जेवण जेवतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची कल्पनाच नसते की आपण हे कोणत्या भांड्यामध्ये जेवण जेवत आहोत. ती भांडी निरोगी आहेत की नाहीत, हेल्दी आहेत की नाहीत. पण आमचं लक्ष गेलं टायटन्स. तुम्हाला माहीत आहे का की बोन चायना क्रॉकरीमध्ये 55% ॲनिमल बोन ॲश असतं. ॲनिमल बोन ॲश म्हणजे जनावरांच्या हाडांचा चुरा. आता बघा, तुम्हीच विचार करा, कदाचित तुम्ही व्हेजिटेरियन असू शकता पण तुमच्या प्लेट्स आणि बाउल्स नाहीत. टायटन्स, तुम्हाला माहिती आहे का, बहुतेक घरांमध्ये वापरला जाणारा जो ग्लास असतो त्यामध्ये लेड असतं. मग स्वच्छ फिल्टरचं पाणी पिण्याचा या ग्लासमध्ये काय फायदा जर तुम्हाला हा ग्लास रोजच्या पाणी पिण्याच्या वेळी किंवा तुमचं ड्रिंक्स घेण्याच्या वेळी तुम्हाला स्लो पॉइझन देत असेल. टायटन्स, बहुतेक घरांमध्ये वापरली जाणारी ही कटलरी, काटा आणि चमचा हे स्टीलच्या त्या ग्रेडने बनतात ज्याला अनेक विकसित देशांमध्ये ज्यांना फूड ग्रेडची मान्यताच मिळालेली नाहीये. आता आम्ही तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो कारण अजूनपर्यंत आपलं सगळ्यांचं लक्ष काय खायला हवं यावर केंद्रित होतं. आता कदाचित वेळ आली आहे की याला कसं खायला हवं यावर केंद्रित करायची. आणि याचसाठी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत ब्लॅक कॅरेट डिनरवेअर. ब्लॅक कॅरेट हा एक युनिक डिनरवेअर ब्रँड आहे ज्याचा प्रत्येक प्रोडक्ट बनला आहे 100% टॉक्सिन फ्री, लेड फ्री आणि क्रुएल्टी फ्री मटेरियलने. हे बनले आहेत तुमचा रोजचा पास्ता, बिर्याणी व डाळ भात खाण्यासाठी आणि तुम्ही या प्रोडक्ट्सना सोशल मीडियावर फ्लेक्स पण करू शकता. आज भारताचा मिडल क्लास हेल्थ आणि स्टाईल आणि डिझाईन या सर्वांवर पैसे खर्च करू पाहतोय आणि ग्राहकांच्या याच गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही ब्लॅक कॅरेट डिनरवेअरची निर्मिती केली आहे. ब्लॅक कॅरेट घेऊन आला आहे तुमच्यासाठी लक्झरी लुक, हेल्थ प्रॉमिस आणि स्मार्ट प्राइसिंग तिन्ही एकाच प्लेटमध्ये. आणि या मिशनला पुढे नेण्यासाठी आम्ही आलो आहोत तुमच्याकडे मागायला 1 करोड रुपीज इन एक्सचेंज फॉर 3.33% इक्विटी इन आवर कंपनी. सो टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर हात मिळवायला तयार आहात का ब्लॅक कॅरेट डिनरवेअर मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी? एक गोष्ट आधी ही सांगा हो, की वडील कोण आहेत? तुम्ही आहात? थँक्यू सर, थँक्यू. नक्की हेच वडील आहेत. थँक्यू बोलतायत. तर विशाल आणि यादुपती, वेलकम बोथ ऑफ यू टू आयडिया बार्स. इट्स बीन अ प्लेजर टू हिअर दॅट इंडियामध्ये लोक अशा आयडियाज घेऊन येत आहेत ज्या खरं तर ह्या आपल्या देशात ह्या आयडियाज खूप पिढ्यांआधी यायला हव्या होत्या. सो कॅन यू टेल मी ह्या आयडियाज तुम्हाला सुचल्या कशा? जिमी सर, कोविड नंतर आम्ही पाहिलं की होम इम्प्रूव्हमेंटला एक थीम म्हणून खूपच पसंती मिळाली. घराचे जितकेही भाग होते, बेडरूम पासून बाथरूम फिटिंग पर्यंत, ड्रॉइंग रूम पर्यंत, होम स्टडी, किचन या सगळ्यांसाठी वेल एस्टॅब्लिश ब्रँड मार्केटमध्ये ऑलरेडी होते. जेव्हा आम्ही थोडं रिसर्च केलं तेव्हा आम्ही पाहिलं की डिनरवेअरचे जे ब्रँड्स आहेत ते विशेष करून होम डेकोरच्या ज्या कंपन्या आहेत त्याच कंपन्या डिनरवेअर सुद्धा तयार करत होत्या. सो कॅटेगरी म्हणून डिनरवेअरवर कोणी विशेष लक्ष दिलं नाही. तर आम्ही विचार केला की आम्ही या डिनरवेअर कॅटेगरीला कस्टमर सोबत पूर्ण एक्सप्लोर का करू नये. ग्राहकाला आम्ही हे सगळं सांगू की तुम्ही जे विकत घेताय त्यात कशाचा वापर केला गेलाय, त्याचे फायदे तोटे काय आहेत ते सांगू. आणि अशा प्रकारे आम्ही विचार केला ब्लॅक कॅरेट आणण्याचा. एक्सलंट. तर विशालजी, तुम्ही जे फार छान प्रोडक्ट समोर ठेवले आहेत आणि फार छान प्रॉब्लेम स्टेटमेंट मांडली आहे, हो. तर मटेरियल मध्ये काय युनिक आहे? आमचे जे 3 मेजर कंपोनेंट्स आहेत ते आहेत क्ले, माती
ती सगळी माती गुजरातहून येते, कारण गुजरातच्या मातीचा प्रभाव खूपच चांगला आहे. म्हणूनच ते लोक म्हणतात की गुजरातचीच माती आम्ही वापरणार. आणि स्टोन कॉर्ड जो आहे तो राजस्थानवरून येतो, आणि पाणी तर ऑफकोर्स कुर्जामध्ये आहेच. तर या तिन्ही गोष्टींचं मिश्रण जे आहे त्यानेच आमची क्रॉकरी बनवली जाते. आणि सगळ्यात उत्तम सिरॅमिकची जी क्वालिटी असते ती असते पॉर्सोलिन, ज्याला 1300 डिग्री टेम्परेचरवर भट्टीमध्ये तापवलं जातं. तर आमचे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही इथे पाहताय, विशेष करून क्रॉकरी जिला सर्वसाधारण भाषेमध्ये बोलतात, जे स्टोनवेअर आणि पॉर्सोलिन आहे ते सगळं बनवलं जातं कुर्जामध्ये. अच्छा. खूप सारे ब्रँड्स आहेत जे जगभरातून इम्पोर्ट होतात. ॲस्पिरेशनल लक्झरी एक वेगळं सेगमेंट असतं, मिड मार्केट एक वेगळं सेगमेंट असतं, लो मार्केट एक वेगळं सेगमेंट असतं. तुम्ही तुमच्या ब्रँडचं पोझिशनिंग कसं करताय? तुमच्या ब्रँडचं मोठ काय? सो टायटन्स आमची ब्रँड पोझिशनिंग आहे मास प्रीमियम मार्केट, कारण आमचा ब्रँड बजेट फ्रेंडलीही नाहीये आणि लक्झरीही नाही. Obviously. वेगळे पण करण्याच्या बाबतीत जे आम्हाला बनवायचं आहे मार्केटमध्ये, सर्व्हिसचा इथे प्रश्नच नाहीये. कटलरी आहे, ग्लास आहे, कुणीही बनवू शकतो. आम्ही पोझिशन निर्माण करतोय हेल्थ फर्स्ट मटेरियलसाठी. ज्याबद्दल आम्ही बोलतोय ते नॉन टॉक्सिक मटेरियल्स आहेत. आणि आमचं दुसरं वेगळेपण आहे ते म्हणजे आमची डिझाईन. जर तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्ट्स जे विकले जात आहेत इंडियन मास प्रीमियम आणि लक्झरी मार्केटमध्ये, तर सगळ्या डिझाईन्स आहेत इंडियन हेरिटेज, फ्लारी, बटरफ्लारी, लिफी, ही डिझाईन लँग्वेज आहे त्यांची. पण आम्ही आमची डिझाईन लँग्वेज बदलण्याचा प्रयत्न केला आहे, जे की फार मॉडर्न आणि ग्लोबल अपील आहे, जे आम्हाला वाटतं की मास प्रीमियम युजर्सना आवडेल. सो ऑलरेडी तुमच्या बिझनेस बद्दल आम्हाला बरंच काही कळलेलं आहे, पण आम्हाला अजून तुमची मुलगा आणि वडील यांची गोष्ट काही कळलेली नाहीये, ती सांगा. माझा 3 दशकांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. विप्रो कन्झ्युमर केअर, VIP लगेज सारख्या कंपनीमध्ये मी काम केलंय. बिझनेसमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह पासून फ्रंटलाईन एक्झिक्युटिव्ह पर्यंत सेल्स, मार्केटिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मी काम केलेलं आहे. आणि तुमचा मुलगा? मी माझं बीटेक इंजिनिअरिंग VJTI मुंबईतून केलं होतं. त्यानंतर मी 2 लेवल CFA केलं आणि मी काम करत होतो इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून JP मॉर्गनकडे आणि मग वेंडीज. तर जेव्हा हा काम करत होता, हा एका संध्याकाळी घरी आला आणि म्हणाला, बाबा मला काम करायचं नाहीये, तुम्ही लोकांनी 3 दशकांपर्यंत काम केलेलं आहे, आता मी पुढचे 3 दशकं काम नाही करणार आणि मला स्वतःचा काही बिझनेस सुरू करायचा आहे. मग थोडंफार या मुद्द्यावर घरात वाद सुद्धा झाले, पण 2-4 दिवसातच याने आम्हाला पटवून दिलं की याला स्वतःचं काम सुरू करायचंय. म्हणजे जर मेहनत करायची आहे तर स्वतःच्या बिझनेससाठी. हो, नक्कीच, तेच. नक्कीच. तुम्ही दोघे एकत्र काम करत आहात, बाप आणि लेक एकाच स्टार्टअप मध्ये. तुमच्या डिसिजन्स कोण घेतं? सो ब्लॅक कॅरेट ही एक यंग कंपनी आहे. आमचे रूल्स इतके स्ट्रक्चर नाही आहेत, तरी वन थिंग्स केलं, मी CEO आहे कंपनीचा. मी अनेक गोष्टी पाहतो जे संबंधित असतात एज्युकेशन, डिजिटल मार्केटिंग, सेलिंग ऑनलाईन अँड ऑफलाईन. यांना मात्र ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये फार मोठा अनुभव आहे. सो ते कॉन्टेंट, स्ट्रॅटेजी अँड ऑफकोर्स ओव्हरऑल बिझनेस पाहतात. उद्या लग्न झाल्यानंतर डिसिजन कोण घेणार आहे? ब्लॅक कॅरेटमध्ये आमच्या दोघांचाही बराचसा वाटा आहे. त्यांनी तितकीच कठोर मेहनत केली आहे, प्रयत्न केले आहेत हे उभारायला. सो विल ऑलवेज रिमेन बिटवीन द टू ऑफ अस. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कशा प्रकारे विकताय आणि चॅनल कुठलं आहे तुमचं, आणि काय टर्नओव्हर आहे आजच्या घडीला? आम्ही लॉन्च केलं होतं एप्रिल 2024 मध्ये. आधी आम्ही गेलो होतो लाईव्ह D2C वर. FY 24-25 आम्ही केलं होतं 41.1 lakhs इन नेट रेव्हेन्यू. मागच्या 3 महिन्यांमध्ये आम्ही नेट रेव्हेन्यू केलं आहे 37.1 lakh. आमचं ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आहे 70%. जर तुम्ही एबिटाचं म्हणाल तर वी आर hovering in the range of -2 to 0% range as of now. With respect to the valuation, लास्ट इयर ऑगस्टमध्ये आम्ही फर्स्ट सीड राऊंड ओपन केला होता, जे होतं 1.11 करोड ॲट अ पोस्ट मनी व्हॅल्युएशन फॉर 10 CR. जेव्हा आम्ही राऊंड केला होता तेव्हा रेव्हेन्यू होतं 2 ते 3 लाखाच्या मध्ये. लास्ट मंथचा रेव्हेन्यू आहे 16.1 lakhs. आता आम्ही ओमनी चॅनलवर आहोत, ई-कॉमर्सवर होतोच, D2C वरही होतो. वी ऑल्सो गॉन लाईव्ह ऑन झेप्टो क्विक कॉमर्स. ऑफलाईन ट्रेडवर जाणं हे आमचं इमिजिएट गोल नव्हतं, तरी आम्हाला 2 असे बकेट दिसले होते ऑफलाईन ट्रेडमध्ये विच आर व्हेरी क्लोज मॅचेस विथ आर TG. ते आहेत नेचर्स बास्केट अँड फूड स्क्वेअर. कस्टमर्स इन मेट्रोज इन इंडिया हे ते कस्टमर आहेत जे मास प्रीमियम कस्टमर आहेत, जे हेल्थसाठी प्रीमियम देतात. मला यांची एक गोष्ट फार आवडली आहे, ती ही की इथे वडील आणि मुलगा आहे. जो यांचा मुलगा आहे फार छान पद्धतीने, फार अग्रेसिव्हली, पॅशनेटली समजवतोय. नॉर्मली मी पाहिलंय की वडिलांना नेहमी असं वाटतं की मला जास्त एक्सपिरियन्स आहे तर आधी मी बोलेन. सो मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल, तुम्ही CEO ला स्पेस दिली आणि प्लॅटफॉर्म दिला त्याचं म्हणणं Thank you. मांडण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी योग्य बोल. मला वाटतं की एकदा जाणून घेऊया की यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तर ऑडियन्स, तुमच्याकडे तुमचा रिमोट आहे, येस किंवा नो. थोडं लक्षपूर्वक, थोडा विचार करून. तुम्ही बरीचशी चर्चा ऐकली आहे.
कॅन वी सी द रिझल्ट? 60% लोकांना वाटते की यांच्या प्रोडक्टची फार डिमांड आहे. माझी स्वतःची एक कंपनी आहे जी टेबलवेअर मॅन्युफॅक्चर करते आणि डिझाईन करते, बट वी आर ओनली इन द हाय एंड सेगमेंट. हे प्रोडक्ट आय अंडरस्टँड इट, पण हे प्रोडक्ट खूप नॅरो मार्जिनचं प्रोडक्ट आहे. प्रत्येक मॅन्युफॅक्चरर जो आजच्या तारखेला आउटसोर्स आहे तो स्वतःचा D2C घेऊन येतोय, कारण त्यांच्या लक्षात आलंय की जितकं वाया एजंट विकणार नाहीत ते स्वतः विकू शकतात. सो आय एम आउट. मी पण जिमीजींच्या बरोबर आय विल बी आउट, बट आय विश ऑल द बेस्ट. कॅटेगरी चांगली आहे तुमची. थँक्यू सर. Thank you. थँक्यू. माझ्या बाजूने इन्व्हेस्टमेंटसाठी हो आहे, पण ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट जी मला करायची आहे ती जवळपास 30-35 लाखाच्या जवळ असेल. पण मला वाटतं की व्हॅल्युएशनवर आपलं हे डिबेट चालू राहील. बन्सलजी, माझ्या वाईफला मी फंड केलं गिफ्टिंग कंपनीमध्ये, जी फार सक्सेसफुल गिफ्टिंग कंपनी आहे आणि त्यात आम्ही हाय क्वालिटी सेरेमिक वेअर, डिझायनर वेअर बनवतो आणि D2C मध्ये पण आमची चांगली पकड आहे आणि फार नॉलेज व 5-7 वर्षांचा अनुभव सुद्धा आम्ही सोबत घेऊन येऊ शकतो. तर माझ्याजवळ या प्रोडक्टची डिमांड आहे आणि मी यात इंटरेस्टेड सुद्धा आहे. आता या कंपनीला फक्त 1 वर्ष झालंय आणि यांनी हल्लीच एक फंड रेज केलेला आहे 10 करोडच्या व्हॅल्युएशनवर. जर आज मी पैसे टाकायचं म्हटलं, कारण फार व्हॅल्यू एडिशन आम्ही घेऊन येणार, पण माझी व्हॅल्युएशन 10 करोडच्या वर मी नाही जाणार. ओके. आणि तुमची इन्व्हेस्टिंग अमाऊंट? इन्व्हेस्टिंग अमाऊंट ती आता कॅल्क्युलेट करून घेऊया. ती जवळपास 30 लाख रुपये होईल. ओके. आम्ही 2 मिनिटं डिस्कस करू शकतो का? ॲब्सोल्युटली. यांचं प्रोडक्ट नॉलेज तर फारच चांगलं आहे. नाही, Very नॉलेज, good. टेक्निकल नॉलेज खूप चांगलं Amazing. आहे. मला वाटतं त्यांना या valuation valuation हवी आहे negotiate करायला जवळपास काही हरकत नाही. हो. मला काहीच आणि प्रॉब्लेम नाही. 10 करोडच्या वर व्हॅल्युएशन माझ्या मते नाही द्यायची. हो. कंपनीला फक्त 1च वर्ष झालंय. माझ्या हिशोबाने सेटलमेंट या अमाऊंटवर होऊ शकते. ठीक आहे. वेलकम बॅक गाईज. थँक्यू. बघूया बन्सलजी आता काय निर्णय घेतात. या. फर्स्टली थँक्यू सो मच टायटन्स फॉर द ऑफर. आम्ही निगोशिएट करायला तयार आहोत आमच्या 30 करोडच्या व्हॅल्युएशनसाठी अनुपमजी आणि शैलेजींच्या सोबत. पण शेवटची व्हॅल्युएशन जी आम्ही करू शकत आहोत जी आहे 20 करोड्स फॉर 30 लॅक्स आणि 30 लॅक्स जे तुम्ही टाकणार आहात. मला माफ करा, मी तर इनफॅक्ट शैलीजी बरोबर डिस्कस केलं होतं. 10 करोडची व्हॅल्युएशन ही आम्हाला हाय साईड वाटत होती. जर आम्ही 10 करोडच्या वर नाही जाऊ शकत तर आय एम सॉरी. आय विल रेस्ट माय केस हिअर. एक सजेशन देईन. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आयडियाबाजमध्ये एक्सपोजर मिळालं. तुम्हाला 2 टायटन सपोर्ट करायला तयार आहेत. या दोघांच्या येण्याने तुमच्या सेल्समध्ये जी वाढ होईल, तुमच्या बिझनेसला जे डायरेक्शन मिळेल, माझ्या मते तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स पण खुश होतील की तुम्ही त्यांना त्याच व्हॅल्युएशनवर जोडलं. म्हणजे रेसमध्ये हे फार पुढे जाऊ शकतील. पण पुढे डिसिजन तुमचा आहे. जर 20 करोडवर तुम्हाला आमचं व्हॅल्युएशन जास्त वाटत असेल तर अनुपमजी आणि शैलीजी, द लास्ट आम्ही जाऊ शकतो. आमच्या आधीचे इन्व्हेस्टर्स त्यांचा मान राखून जे ऑलरेडी टेबलवर आहेत ते 15 करोड्स. त्याच्या खाली येणं आम्हाला खूपच अवघड होईल. असं असूनही तुम्ही दोघेही आमच्यासोबत असणं आम्हाला फार आवडेल. सॉरी, आय एम आउट. मला यानंतर ऑफर द्यायला आवडणार नाही, कारण असं केल्याने आमच्या डिसिजनची रिस्पेक्ट होणार नाही. मग शैली, तुम्ही हात मिळवणार का? मला वाटतं की ही जी आयडिया यांनी घेतली आहे, ज्यासाठी ज्याप्रमाणे यांना लंबी रेस का घोडा होणं फार गरजेचं आहे, पण मला यात ते सायन्स नक्कीच दिसत आहेत. असा बिझनेस जो ॲस्पिरेशनल भारताचा एक कॉर्नर स्टोन आहे. सो द फायनल ऑफर मी इज त्याच अमाऊंटवर ठाम आहे जी मी तुम्हाला 30 लॅक्स ॲट 15 at करोड. 15 करोड्स व्हॅल्युएशन. थँक्यू शैलीजी. Thank you थँक्यू so सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 Thank you. वेलकम.